नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने ऑगस्ट क्रांती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिनी सरपंच शरद पवार यांच्या पुढाकारातून आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धारही करण्यात आलाय। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी ऑगस्ट क्रांती दिनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर क्रांती आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी आदिवासी दिनही साजरा करण्यात आलाय। गरजूंना हक्काचे घरकुल मिळवून देणे, श्रीनाथ पतसंस्थेतील कोट्यवधींच्या ठेवींच्या अपहारा प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, नगर जामखेड महामार्गाचे काम, सुरत चेन्नई महामार्गासाठीचे भूसंपादन अशा विविध विषयांकडे क्रांती आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे। या आंदोलनात आदिवासी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे महिलांनी सरपंच पवार यांना राख्या बांधून त्यांच्या आंदोलनाचे तसेच ऑगस्ट क्रांती पंधरवड्यातून सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। नमस्कार। आज ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट रोजी चिचोंडी पाटील येथे आदिवासी दिन साजरा केला आणि आदिवासी दिन साजरा झाल्यानंतर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट ग्राम स्वराज्य अभियानातून आम्ही प्रत्येक विषयावर शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला। त्याचबरोबर सर्व प्रश्न शासन दरबारी मांडले आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करून घेण्याची मागणी या ठिकाणी केली। आज क्रांतीदिनी निमित्त या ठिकाणी इंग्रजांना क्रांतीवीरांनी, महात्मा गांधींनी चले जावची घोषणा केली होती। त्याचप्रमाणे चिचोंडी पाटील येथील अनेक प्रलंबित प्रश्न या संदर्भात आदिवासी बांधवांना, महिला भगिनींना घरकुल नाही, घरकुलाला असा जागा नाही, अनेकांना या ठिकाणी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड नाही, रेशन मिळत नाही, अशा अनेक प्रश्न। त्याचबरोबर श्रीनाथ पतसंस्थेचा अपहाराबद्दल 6 कोटी रुपयाची फसवणूक, सुरत चेन्नई महामार्गासंदर्भात प्रशासनाकडून बेजबाबदारपणे भूसंपादन यासारखे अनेक प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी आवाज उठवला आणि आजच्या क्रांती दिनानिमित्त सर्व बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आज रक्षाबंधन आणि आमच्या आदिवासी महिला भगिनींनी माझ्यावर दृढ विश्वास दाखवत या ठिकाणी भाव या नात्याने सर्वांनी रक्षाबंधन केलं, राखी बांधली। मी या निमित्ताने निश्चित या ठिकाणी यांना न्याय मिळवून देण्याचं या ठिकाणी आश्वासन करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू फुले विचारांवर आम्ही चालणारे, आम्ही निश्चितच यांना न्याय मिळवून देऊ। यांना यांचं घरकुल, यांचा न्याय हक्क या आदिवासी दिनाच्या दिवशी निश्चित मिळवून देऊ अशी ग्वाही देतो। बजरंग बली की। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।